केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत एक विधेयक मांडलं, पण त्यांचे पडसाद देशाच्या रस्त्यावर उमटले। केंद्र सरकारने भारतीय न्याय संहिता कायद्यात दुरुस्ती आणली आहे। सरकारने हिट अँड रन हा कायदा आणखी कडक केलाय। पूर्वी हिट अँड रन प्रकरणात कलम 279, 304A, 338 अंतर्गत गुन्हे दाखल व्हायचे। आरोपींवर हलगर्जीपणे गाडी चालवणे, हलगर्जीपणामुळे मृत्यू आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालण्याचा आरोप व्हायचा। या प्रकरणी आरोपीला जास्तीत जास्त 2 वर्षाच्या शिक्षेची तरतूद होती। काही विशेष प्रकरणात कलम 302 म्हणजेच खुनाचे कलमही जोडले जायचे। आता केंद्र सरकारने हा कायदा आणखी कडक केलाय। आता हिट अँड रन प्रकरणात 7 लाख रुपयांचा दंड आणि 10 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद केली आहे। त्यामुळे ट्रक चालक संतापलेत। संप करणारे चालक म्हणतायत की परदेशी कायद्याच्या धर्तीवर हा नवीन कायदा आणलाय, पण ज्याप्रमाणे परदेशात रस्ते असतात